ठिकाणी उभा आहोत। त्या ठिकाणी भारताचे पहिले पंतप्रधान चाचा नेहरू यांचा पूर्णाकृती पुतळा या ठिकाणी उभा करण्यात आलेला आहे। या पुतळ्याचं उद्घाटन तत्कालीन महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळातील सदस्यांच्या हस्ते त्या ठिकाणी झालेलं आहे। परंतु आज आपण या ठिकाणी या पुतळ्याची अवस्था जर पाहिली तर हा पुतळा म्हणजे चाचा नेहरू यांना या ठिकाणी नगरपालिकेने आणि शहरवासियांनी उपेक्षित ठेवलं आहे असं म्हटलं तर चालेल। विशेष म्हणजे आज चाचा नेहरूंचा 64वा स्मृती दिन आहे। भारताचे पहिले पंतप्रधान असलेल्या चाचा नेहरूंना या ठिकाणी त्यांच्या दर्शनासाठी कुणी आलेलं नाही। गेल्या अनेक वर्षापासूनचा त्या ठिकाणी जी काही माळ घालण्यात आलेली होती ती माळ जशी त्या ठिकाणी आहे, पुतळ्यावर फार मोठ्या प्रमाणात कचरा त्या ठिकाणी साचलेला आपल्याला दिसतो। या देशाचे पहिले पंतप्रधान असताना आणि आधुनिक भारताची ज्यांनी निर्मिती केली ते नेहरू म्हणजे त्यांचा पुतळा पूर्वी आज ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे त्यासमोर चौकात त्या ठिकाणी नेहरूंचा पुतळा होता। तेव्हा जेव्हा सभा आंदोलने मोर्चे निघायचे तेव्हा चाचा नेहरूंना मोर्चातले प्रमुख नेते आणि कार्यकर्ते त्या ठिकाणी पुष्पहार अर्पण करायचे आणि नंतर मोर्चा पुढे जायचा किंवा पुढे निघायचा। आज या ठिकाणी समोर शासकीय विश्रामगृह आहे। या शासकीय विश्रामगृहामध्ये लोकप्रतिनिधी येतात, आमदार खासदार येतात, मंत्री येतात, परंतु या ठिकाणचा एकही व्यक्ती चाचा नेहरूच्या दर्शनासाठी या ठिकाणी येत नाही। पंतप्रधान नेहरूंची जयंती असो, पुण्यतिथी असो, या दोन्ही कार्यक्रमाच्या निमित्तानं नेहरूंचा आदर ठेवला पाहिजे, त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार घातला पाहिजे। परंतु चाळेगाव नगरपालिका ही विसरलेली दिसते की चाळेगाव नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात त्यांच्या देखरेखीखाली या ठिकाणी माजी पंतप्रधान नेहरूंचा पुतळा उभा आहे। हा पूर्ण परिसर या ठिकाणी मुलं आत्ता खेळत होती। या ठिकाणी परिसरातले नागरिक गोधड्या त्या ठिकाणी वाळायला घालतात। शिवाय मला जी काही माहिती मिळाली रात्रीच्या वेळेस या ठिकाणी अवैध धंदेसुद्धा सुरू असतात, काही लोक पत्ते खेळतात, अनेक प्रकारचे गैरप्रकार या ठिकाणी सुरू असतात। आतला परिसर कुठेही स्वच्छ नाही। मेन गेटची अवस्था जर आपण पाहिली तर मेन गेट पूर्णपणे तुटलेला आहे, त्याला कुलूप नाही। नगरपालिकेचा कोणताही कर्मचारी या ठिकाणी येत नाही। विशेष म्हणजे या गोधड्या बघा। आणि या ठिकाणी नगरपालिका उच्च न्यायालयाच्या आदेशावरून कुठेही बॅनर नगरपालिकेच्या परवानगीशिवाय लावणं हे कायदेशीर गुन्हा आहे। असं असताना काही शिक्षण संस्था किंवा जे खाजगी क्लासेस आहे ज्यांचं मोठं पीक चाळेगाव शहरामध्ये आलेलं आहे ते या ठिकाणी जर आपण बॅनर पाहिले तर हे बॅनर देखील या ठिकाणी बेकायदा लावलेले आहेत। या बॅनरमुळे या खाजगी काही क्लास चालक यांचे हे जे काही बॅनर आहे त्या बॅनरमुळे या ठिकाणी पुतळा पूर्णपणे झाकला गेलेला आहे। हे बॅनर हे या ठिकाणी लावलेलं आहे। नवोदय अकॅडमी, या नवोदय अकॅडमीचे जे काही बॅनर आहे ते नगरपालिकेची परवानगी न घेता या पुतळ्याच्या ठिकाणी लावलेले आहे, म्हणून नगरपालिकेने या ठिकाणी दुसरा एक बॅनर या ठिकाणी लावलेला आहे। त्यामुळे देखील या ठिकाणी पुतळा झाकला गेलेला आहे। तर या सगळ्या गोष्टीच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी बघा एक बोर्ड लावलेला आहे। या ठिकाणी माजी खासदार, तत्कालीन आमदार यांच्या निधीतून काही पैसा या ठिकाणी देण्यात आलेला होता, परंतु त्यानंतर पुढे स्थानिक जे काही लोकप्रतिनिधी आहेत, आमदार मंगेश चव्हाण यांच्याविषयी खूप काही सांगितलं जातं, बोललं जातं। एक धडाडीचे आमदार म्हणून या तालुक्यात आणि जिल्ह्यात आणि राज्यात त्यांचं नाव आहे। त्यांनी चाळेगाव तालुक्यासाठी कोट्यवधी रुपयाचा निधी आणला, ही गोष्ट देखील अमान्य कोणी करणार नाही। परंतु त्या निधीचा विनियोग कशा प्रकारे झाला, त्यातून जी काही कामं झाली ती चांगली झाली की वाईट झाली
आता या पावसाळ्यामध्ये रस्त्यांच्या कामाच्या दर्जाच्या संदर्भात पावसाळ्यात त्या ठिकाणी रस्त्यांचं गुणनियंत्रण करेल. परंतु या ठिकाणी आमदार साहेब अनेक पुतळ्यांच्या शिशुवीकरणासाठी, स्थळांच्या शिशुवीकरणासाठी पैसा देतात. मग या नेहरू जे भारताचे पहिले पंतप्रधान या ठिकाणी होते, जे शांतीदूत होते, लहान मुलांचे चाचा होते, अशा नेहरूच्या या परिसराला सुशोभीकरणासाठी आमदार साहेबांनी आत्तापर्यंत पैसा का दिला नाही? नेहरूंची उपेक्षा काय या ठिकाणी होते? या सगळ्या गोष्टीच्या पार्श्वभूमीवर मला चाळीसगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी जोशी साहेबांना आणि त्यांना सांगायचं की तात्काळ आपण या गोष्टींची दखल घ्या आणि या गोष्टींची दखल घेऊन ही जी काही परिसरात जो पूर्णपणे आता हे कर्मचारी नगरपालिकेचे इथं आले, हे कधी नगरपालिकेचे कर्मचारी या ठिकाणी कधी दिसले नाही स्वच्छता करताना, आज मात्र या ठिकाणी आलेले दिसतात. तरी ही उपेक्षा थांबवा. चाचा नेहरूंची उपेक्षा जर थांबली नाही तर ती उपेक्षा थांबवण्यासाठी आणि या देशाच्या पहिल्या पंतप्रधानाला न्याय देण्याच्या भूमिकेतून शहरवासियांनी या ठिकाणी रस्त्यावर यावं लागेल. विशेष म्हणजे काँग्रेसचे जे काही पुढारी आहेत त्यातला एकही पुढारी कधी या ठिकाणी येत नाही. त्यांनी नेहरूंचे विचार स्वीकारले ते देखील या ठिकाणी येत नाही. हे फार मोठं दुर्दैव आहे. त्यासाठी आपल्याकडे आपली जी काही उपेक्षा झालेली आहे त्याबद्दल मी स्वतः क्षमा मागतो. कारण या चाळीसगावकरांना या देशाच्या पहिल्या पंतप्रधानाच्या त्यागाची, आधुनिक भारताच्या शिल्पकाराची कोणती किंमत राहिलेली नाही, हे यातून स्पष्ट होतं.